ही एका बाईची गोष्ट आहे, जिने आपल्या नवऱ्यासाठी सगळं दिलं. पण एक दिवस त्याच नवऱ्याने तिला घराबाहेर काढलं आणि शेवटी तीच बाई त्याच्या आयुष्यात परत आली. पण ज्या रूपात ते कुणालाही अपेक्षित नव्हतं. एका छोट्या गावात कविता नावाची एक साधी मुलगी राहत होती. तिच्या डोळ्यात खूप स्वप्न होती, पण नशिबाने तिला जास्त काही दिलं नव्हतं. तिचं लग्न झालं अमोल नावाच्या मुलासोबत. सुरुवातीला सगळं खूप छान होतं. दोघंही आनंदात होते. लहानसं घर होतं, कमी पैसे होते, पण प्रेम खूप होतं. कविता रोज सकाळी उठून घर सांभाळायची, सासू सासऱ्यांची सेवा करायची. अमोल छोट्या नोकरीवर होता. घर चालवणं अवघड होतं, पण कविता कधीच तक्रार करत नव्हती. ती नेहमी हसत म्हणायची, आपण दोघे आहोत ना, सगळं ठीक होईल. हळूहळू परिस्थिती कठीण होत गेली. घरात पैसे कमी पडायला लागले. तेव्हा कविताने एक निर्णय घेतला. तिने शिवणकाम सुरू केलं. दिवसभर घरचं काम आणि रात्री उशिरापर्यंत शिवणकाम. तिचे हात जखमी व्हायचे, डोळे थकायचे, पण ती थांबत नव्हती. कारण तिच्या मनात एकच गोष्ट होती, माझा नवरा पुढे गेला पाहिजे. काही महिन्यांनी कविताने थोडे पैसे साठवले आणि तिने अमोलला बिझनेस सुरू करून दिला. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण कविता त्याच्या सोबत उभी राहिली. त्याला मोटिवेट करत राहिली. हळूहळू बिझनेस चालू लागला. पैसा येऊ लागला. घरात सुख येऊ लागलं. पण जसजसा पैसा वाढला तसतसा अमोल बदलायला लागला. तो आता घरात कमी वेळ घालवायचा. नवीन मित्र, पार्टी, बाहेरचं आयुष्य आणि कविताला हळूहळू दुर्लक्षित करायला लागला. जी बायको त्याच्यासाठी सगळं करत होती, तीच आता त्याला ओझं वाटायला लागली. एक दिवस अमोलचे काही फ्रेंड्स घरी आले होते. कविता साध्या कपड्यांमध्ये होती. ती सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. तेव्हा अमोल हसत म्हणाला, ही गावातून आलेली आहे, मला सूट होत नाही. त्या एका वाक्याने कविताचं मन तुटलं. पण ती काही बोलली नाही. फक्त शांतपणे तेथून निघून गेली. त्या दिवसानंतर सगळं बदललं. अमोल तिला इग्नोर करू लागला. तिच्याशी बोलणं कमी केलं. तिला वेगळ्या खोलीत ठेवू लागला. आणि एक दिवस त्याने स्पष्ट सांगितलं, तू इथून निघून जा. त्या क्षणी कविताच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाज नव्हता. तिने शांतपणे आपली काही कपडे घेतली आणि घर सोडून निघाली. कुठे जायचं, काय करायचं, काहीच माहिती नव्हतं. पण ती थांबली नाही. शहरात ती एकटी राहू लागली. छोट्या छोट्या कामांनी जगू लागली. खूप वेळा तिला अपमान सहन करावा लागला. खूप वेळा ती एकटी रडली, पण यावेळी ती तुटली नाही. ती आतून मजबूत झाली. तिने ठरवलं, आता मला कुणावर अवलंबून राहायचं नाही. काही वर्ष गेली आणि त्या वर्षांनी कविताला पूर्णपणे बदलून टाकलं. तिने छोटंसं काम सुरू केलं. हळूहळू ते वाढवलं. मेहनत, संयम आणि अनुभव
यामुळे तिचं काम मोठं झालं. ती आता एक यशस्वी स्त्री बनली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. दुसऱ्या बाजूला अमोलचं आयुष्य कोसळायला लागलं. बिझनेस डाऊन झाला, मित्रांनी साथ सोडली, पैसा गेला आणि तो कर्जात बुडाला. आता त्याच्याकडे कोणी नव्हतं. एक दिवस तो मदतीच्या शोधात एका मोठ्या ऑफिसमध्ये गेला. त्याला आशा होती की कुणीतरी मदत करेल. तो आत गेला आणि समोर बसलेली व्यक्ती पाहून तो थबकला. ती कविता होती, जिला त्याने कधी घराबाहेर काढलं होतं. आज तीच त्या ऑफिसची मालक होती. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो खाली मान घालून उभा राहिला आणि हळू आवाजात म्हणाला, मला माफ कर. कविता शांत होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त शांतता होती. ती म्हणाली, मी तुला कधीच वाईट नाही मानलं, पण तू मला ओळखलंच नाहीस. तिने त्याला मदत केली, त्याला पुन्हा उभं राहायला संधी दिली, पण स्वतःच्या आयुष्यात परत घेतलं नाही. आज कविता एक यशस्वी स्त्री आहे आणि अनेक महिलांसाठी प्रेरणा आहे. ती फक्त स्वतःसाठी नाही, तर त्या प्रत्येक स्त्रीसाठी उभी राहिली, जिला कधी कमी समजलं गेलं, जिला कधी दुर्लक्षित केलं गेलं. तिने आयुष्याला हरू दिलं नाही. तिने स्वतःचं नवं आयुष्य घडवलं. आणि अमोल, तो आजही त्या एका चुकीची शिक्षा भोगतोय, कारण त्याने गमावलं ते फक्त एक नातं नव्हतं, तर एक अशी व्यक्ती होती जी त्याच्यासाठी सगळं देऊ शकत होती. ही गोष्ट आपल्याला एक गोष्ट शिकवते. स्त्री कधीच कमकुवत नसते. ती शांत असते, पण हार मानत नाही. आणि लक्षात ठेवा, ज्याची किंमत वेळेवर कळत नाही, त्याचं महत्त्व आयुष्यभर समजत राहतं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा पाहण्यासाठी आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक कथेच्या शेवटी एक मोठा धडा लपलेला असतो. धन्यवाद.